गाईज आज आमच्या गावात मॅच आहेत आणि मॅची ना सुरुवात होऊन आमची टी शर्ट आता चरणकडे टी शर्ट आहेत गाईज. आता वाटप चालू आहे जाम लेट पण डायरेक्ट आता मैदानात सगळी गावात टी शर्ट घेऊन फिरतात आणि आमचं अजून वाटपच चालू आहे. काय बोलणार कॅप्टनला टी शर्ट घातले आम्ही आता जाऊ मैदानावर गाईज डायरेक्ट मैदानावर. गाईज शर्ट बघा कसला भारी शर्ट आहे एकदम मस्त शर्ट नाही गाईज टी शर्ट आहे टी शर्ट गाईज. हा बघा गाईज गाईज सुधीर स्पोर्ट्स हे बघा APL इथं कोकण डिस्कवरीचा लोगो लावला गाईज इथं सनस्क्रीन वरून हाणामारी आयकॉन प्लेअर आयकॉन बूट काय बूट स्क्रीन गाईज सनस्क्रीन लावायलाच पाहिजे. पोरी बघायचा कार्यक्रम चालू आहे मग सनस्क्रीन बघायला. गाय ज्याला बॉल चापता नाही आता नाही सनस्क्रीन लावतंय. गाईज ते सनस्क्रीन नसतं सनस्क्रीन असतं लक्षात ठेवा. ते काय पण असो गाईज सनस्क्रीन गाईज आपण सूर्य आणि आपण दोस्त आहोत तुम्हाला माहितीच असेल. आपल्याला का फरकच पडत नाही नाही. हाय गाईज चला मॅच खेळायला. चला गाईज पहिलीच मॅच आहे. मी चाललेलो आहे. होणार नाही बघू शकता कसा वाटते मला होणार नाही पण तुम्ही बघू शकता. चला गाईज पोरीकडे चाललंय भावाला टी शर्टी एक दिवस आधी वाटायचे असतात. आम्ही मॅचच्याच दिवशी टी शर्टी वाटतो बघा टी शर्टी घेऊन चाललेत. कायच डायरेक्ट मैदानात काय इकडे जा कोपऱ्यात. गाईज फुल पोरा जमलेली आहेत गाईज अशा प्रकारे. इकडे आपला हे आहे शुभ असते या स्पर्धेचा नारळ फुटेल अशी देखील सूचना आलाय. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्तर गंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे. मैदान दोघांकडे सुद्धा तेवढेच दर्जेदार गोलंदाज आहे. तर आपण सुद्धा बाउंड्री लाईन टीमची चला आणि ही बघा इकडे बाउंड्री लाईनचा दाबा घ्यायचा आहे. स्वयंसेवक परी मिसाळ आपण पहिली मॅच आहे यांची गाईज आणि दुसरा बॉल गाईज. विराज मात्र एसटीची होतोय आमच्याकडे दाब मागतोय. या वेळेला मात्र विराज लोहारची काही संपुष्टात आले आणि गाईज विकेट. हो हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय. गोलंदाजाचा फॉलो थ्रू मध्ये चेंडू होता पण गोलंदाज या वेळेला चेंडू अडवला. देवेंद्र तेलगेचा सक्का भाऊ पण या वेळेला झेलला सुटतोय तो मिडविकेटच्या दिशेने. धावसंख्या 2 आहे. बरं धावसंख्या 6 चांगला षटक म्हणता येईल. अर्थातच प्रितेश लोहारचं सगळ्यात छोटा प्लेयर. या वेळेला मात्र चेंडू खाली कोण येतोय
काही जेवणाची सोय पण केली जाणार आहे इथं आणि डायरेक्ट टोप घेऊन बाद. गाईज आता झाला विषय आड आहेत सगळी. आता बॅटिंग आणि बॉलिंग. आता इकडची बॅटिंग बघूया आपण. ग्रामस्थ तुला काय वाटतंय? मला काय नाही वाटत, पैसे आता हे भरून देईल मला. या माणसाने गेम केलाय माझा. आमच्याकडे कॅप्टन नव्हता, आमच्या कॅप्टननी माघार घेतली होती, त्यामुळे आम्हाला नवीन कॅप्टन पाहिजे होता आणि आम्हाला एक प्लेअर रिटर्न करत होता म्हणून आम्ही संघ मालक आणि कॅप्टन राखीव घेतलाय अंगावर बोल. काहीच बी यांचा मेन प्लेअर आहे, मला माहिती आहे. 500ला नाही 450ला घेतलाय. चला फिल्डिंग करू. तर मला आता बघा तुम्ही आम्ही कशी मॅच जिंकतो बघत राहा. काकव त्यांना तिकडे जातो. गाईज आता यांची बॅटिंग आहे तर बघूया. पहिलाच बॉल हर्ष कच्ची आणि कॅच आऊट. राज लोहार आणि सुटलेला आहे बॉल आता तो. शेवटचा चेंडू टॉस आणि आमचा कॅप्टन. यावेळेला राज लोहारची खेळी संपुष्टात आलाय. कोण जिंकला? यावेळेला पण बोलत होता. आता बघूया काय करतोय ते शुभम जुवेकर. आपल्याला या स्पर्धेसाठी ज्याने या सढळ हाताने 20व्या शतकात ग्राउंड गाजवलेले इथं पण बॉक्स नाही. दुसरी सुद्धा फिटनेस खराब आहे, अंदाज खराब हो बस बाई गेअर टाकलेला डायरेक्ट तिसऱ्यावर. आंबू काय बोलतो तुला? बॉलचा अनुभव जास्त असलेला माणूस. गाईच 11 धावा धावपल करावं लागला. खास मोबाईल मस्त रे गेला चौका. एक डिकलर. याला पैसे लावलेत. आमचा प्लेअर हाफ पॅन्ट वर आलाय. हे असले प्लेअर घेतले. अरे बघा मॅची नालास. राजचे दोघं भाव हाफ पॅन्ट वर आले तिथं. अहमद मोहम्मद रे. 15 धावा डिस्कस चालू आहे. मास्टर माइंड गेम प्ले चालू आहे तिघांचा. पण काय काम आता बघू. दुसरी मॅच आहे आमची गाईज. फलंदाज बाद गाईज फलंदाज बाद. टप्पी मारून मारून काही गेम होत नाही गाईज. याच्यासाठी छटके मारायला लागतात. गाईज आणि आमची बॅटिंग आहे आणि वारा जाम आहे. हार के जीतने वाले कोई बाजीगर भी थे. आमचे 2 प्लेयर चाललेले आहेत गाईज. तीच मॅच होती. आम्ही हारलो, मुद्दामून हारलो. तुम्हाला माहिती नसेल कारण आम्ही हारून जिंकणारे प्लेअर आहोत. टप्पी मारून काय मॅच जिंकत नाही गाईज. मी जाम रन मारलेले पण आमचा लक खराब होता. जरा वारा आहे त्याच्यामुळे सीख जात नाही. आम्हाला माहिती नव्हता पहिल्या मॅचला. पुढच्या मॅचला बघा तुम्ही आम्ही कसे जिंकणार आहोत बघत राहा. सगळ्या मॅच दाखवण्यात येतील गाईज.
आणि आता ह्यांची ठाटूर माटूर बॅटिंग तुम्ही बघू शकता. नाही गाईज आमचे लोक मला एवढाच बोलायचं आहे, हारले त्यांनी बोलू नये. आणि गाईज ह्याला उतरवतील की नाही ह्याचा पण पत्ता नाही. तरी पण काही हारले त्यांनी बोलू नये. मागच्या वर्षी ह्याला उतरवला नाही म्हणून ह्या वर्षी यांनी टीम विकत घेतलेली आहे गाईज. कारण आपण तेवढा मुंबई इंडियन्स वाले, आपण काय आरसीबी नाही, त्यांच्याकडे पैसाच नाही आहे काही. तर गाईज कधी पण तुम्ही बघू शकता आता मी जिंकणार आहोत. आता आमची बघत बस. आता आमची बघचे दिवस, आता आमची बॅटिंग बघा गाईज. दोन ये जात नाही बोल. वारा बघून खेळा. नको रनआउट नको. लेफ्टीला मला वाटते फायदा आहे, पण लेफ्टीवाला तिकडे मारू शकते गाईज. जोर देऊन मारायला पाहिजे. आता यश मस्त रे यश. हे दोन धावा आरामात. काय गेला. मस्त रे. शाबास चालेल 5 धावा झाल्या, 3 बॉल. यशने एक 6 मारलेला आहे. मस्त वॉटर प्लेट गाईज, मस्त. आणि पोहोचलेला सगळे चेष्टवला आणि शेवटी जीन्स घालून आला. गेलेला आहे गाईज डायरेक्ट बाहेर. हा बघा आलाय भांजी. आता फोन गेलेला आहे निकेश होलकर. रन गेलेला आहे आपला आयकॉनिक प्लेयर. त्यांची जोडी बघूया काय करते. मस्त नको विकेट नको. ये चल. मस्त रे मस्त. तयारीत राहायचंय यावर. अरे गेला सरळ, शाबास. आणि या डायरेक्ट कॅच. कोणतं ऐकलंच नाही टीम मध्ये, डायरेक्ट बॅट घ्यायला गेलेला आहे. हा बघा, कारण त्याला मागच्या वर्षी बॅटिंग दिली नव्हती. आता कोणतं ऐकलंच नाही यांनी. आणि सर्रास आणि चौका वाटते. कॅचच्या नारात पडलेला आहे. चालू आहे गपशप चालू आहे काय जिथं आमच्या टीमचा. तुम्ही बघू शकता दूधला बॅटिंग देत नव्हते तरी पण धावत बॅटिंगला गेला. कोणाचा ऐकलाच नाही गाय. आता आमची फिल्डिंग आहे गाईज. आणि परत सगळ्यांच्या 2-2 क्लिपा घ्यायच्या फक्त. तुझे घेतले रांच्या टप्पा मारी. आणि अशा प्रकारे आणि आदिराज गेलेला आहे. कुठे तापला आहे. डायरेक्ट 17. हत्ती गेम प्ले आहे. प्रयत्न होता धावा. या ठिकाणी खरोखर आपला प्राण प्रतिष्ठा या पणाला लावत असताना या मैदानावरती 2 षटका केलीसह धावपलमध्ये धावा जमावत सध्या. चांगला चेंडू दरम्यान पार्थ लोहार भाई पण तो शेवट पण ऑर्डर राहिलो. हो तो. संघाची गोलंदाजी अतिशय सुंदर पाहिली. आणि पहिलाच 6 पार्थ लोहार कडून सर्रास.
आणि सरस गाईज पहिली मॅच जिंकलेलो आहे. अशा प्रकारे आपले मेंबर आलेले आहेत. सरस जिंकलेलो आहे. सरस फिल्डिंग डाय मारलेली आहे. डाय दुसऱ्यांच्या टीम मध्ये पेरलेला, कारण ते मुंबई इंडियन्स आहेत. काय तुम्हाला माहिती असेल स्ट्रॅटर्जी गेम प्ले असतो काय. याच्याकडे बघून घ्या. इकडे जावा. बघा बॉक्सच्या मॅच खेळत आहेत. इथं ओरमच्या मॅच तर गाय पहिले पटके मारायच्या मॅच त्यांना बॉक्स काय बघा, जर ओव्हरला 4 विकेट गेल्या असतील तर तुम्हाला सांभाळून खेळायला लागतं. ते ह्यांना माहिती ना. त्याला खाली उतरत सांगत नाही. तिसरी मॅच मीरा 11 आयकॉन प्लेयर चिट्टी प्लेयर वेद भजे. हा बघा चरणला पण कधी कोणी घेतला नाही 20,000ला. आणि याला घेतला बघा. तर काही ठरलेल्या प्लेअर सोबत पुन्हा एकदा पुढे होण्याचा प्रयत्न होता, परंतु खलाडू चांगले क्षेत्ररक्षण या आता ठिकाणी यांची मॅच आहे दुसरी. त्यांच्याकडून अरे या कोण ऍडव्हर्टाईज आलेली आहे. अंपायर गेलेला आहे ऍडव्हर्टाईज काढायला. दिनेश पाटील आहेत फास्ट स्ट्रायकर. आता मात्र त्यांच्याकडे स्ट्राईक होतोय. पाहिजे कशा प्रकारे फलंदाजी करतायत. पुढचा चेंडू नितेश यांचा पण चेंडू मारला. कार्पेटसाठी कव्हर चेंडू आहे. ओम राज पाटील त्या ठिकाणी सुंदर ट्राय दरम्यान 3 धाव आहे या ठिकाणी. इस बार दुसरी गेंदबाजी करने के लिए गेंदबाजी यहाँ पे काय माहिती शरद द्वारा और आफ्टर क्षेत्र पाटील देखने को मिला. राजा यदि यहाँ पे आज बल्लेबाजी यहाँ पे विघ्नेश द्वारा देखने को मिले. इस बार डिक्लेयर जोन में मैं 4च बॉल बोलतो. जबाबदारी घेत असताना चांगली फलंदाजी. पुन्हा एकदा मोठा फटका. पेटू खाली क्षेत्ररक्षण छोटा आहे, परंतु चांगले क्षेत्ररक्षण थोडी कटाबेस्ट चांगला थ्रो. धावसंख्येचा वेग या ठिकाणी वाढतोय. पुन्हा मोठा फटका. पॉइंट ऑफ द नेशन झेंडू खाली नितेश पाटील स्वतः आहेत. चांगला थ्रोइंग, परंतु जिंटेला या ठिकाणी संधी मिळत होते. डीजे कमान चौकार. मैदान राज टू सूरज विशाल. आता मात्र फटका मारला. कार्पेटच्या सहाय्याने मिळत चेंडू खाली स्वतः संघ मारला. या ठिकाणी अनुज पाटील आहे. 38 रन 38 रन हुए हैं. पहिली गेंद कसा का ऐक का नाही. कॅप्टनचा पण उपयोगच नाही. राहुल कॅप्टन मला चप केला आणि आमचे किपर म्हणजे कायच उपयोगाचे नाही. मॅची सोडतात, रनआउट सोडतात. पण जिंकले कारण हे लूज टीम होती, ऍक्टिव्हिटी होते म्हणून. मॅच झाली आमची, त्याच्यामुळे मला एक चुत्या बोलते की तुम्हाला या लूज टीम होती म्हणून तुम्ही जिंकले हो. तुम्ही काय झाटा उपटले ना आणि आम्हाला तुम्ही सांगता हो. असा काय जमणार नाही तुमचा. समजला. तुम्हाला पण लूज टीम होती. कोण होता ना सोबत मोबाईल सुपर मोबाईल यांची विकेट गेली पडलेली आधीच पहिली. बारीक पोरं हरवले त्यांना. आणि यांना बॉलचा अंदाज असून नाही यांना बॉलचा अंदाज असून यांना बॉल पकडता आले नाही. बॉल मारताना आले. आता आम्ही काय बोलू शकत नाही आता. अनुज डीजे आमच्या टीम मध्ये झुपले गाईच. टीम मध्ये झुपलंय. आधी 6 विकेट गेले म्हणून हे जिंकले नाही. ते जाईत नाही, ते मारायला लागतं. असं मी सांगतो आम्ही 6 मारले होते. जात बीत काय नसतं. टप्पी बॉल मारतात बॅट धरता येत नाही. यांना वाटते काय दाम यांना वाटते काय बॉक्सच्या मॅच आहेत आणि हे बॉक्स टॅप बी मारतात ग्राउंडवर. गाईज तुम्हाला माहिती नसेल पण आमच्या मॅच मध्ये मी सर्वात जास्त रन काढले. काही सगळे आउट झाले.
सगळे आउट झाले काय मिस काढले ते धावून बिवून काय काय आता यांची दुसरी मॅच आहे काय त्यांची. आम्ही हारलो आम्ही नाही तर आम्ही जिंकलो असतो. आणि ते पण तुम्हाला माहिती असेल ती आमचीच टीम होती म्हणून आम्ही मुद्दा म्हणून हारलो. हे बरोबर आहे काय. बघा हा संगम आला का त्या टीमचा. आता काय तो म्हणून आम्ही हारलो. तुम्हाला माहिती पुढची मॅच पण तुम्ही हारणार आहोत आम्हाला माहिती आहे. कॅच विघ्नेश संगमाला खेळताना मनोज डीजे पाटील. मोठे मोठे फटके या ठिकाणी घेण्याच्या प्रयत्नामध्ये गडी बाद झालेत. शेवटचा चेंडू सुरतचा अनुजसाठी आणि अनुज पुन्हा एकदा या ठिकाणी मोठ्या प्रकारात विघ्नेश पाटील चेंडू खाले चांगलं क्षेत्ररक्षण त्याचा थ्रो होईल 2 धावा 19 धावा झाल्या. पुन्हा एकदा मोठा फटका मारला चेंडू खाली वेग ठेवून सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी सर्वांनी जायचं सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. अजून एक षटकार पाहिजे. धावसंख्या झाले 39. 2 बॉल 12 पाहिजेत. 2 चेंडू 11 धावा 40 धावा चिकट घेतोय चेंडू येतोय संकेत मिसाल यांच्या हाताकडे. 9 पाहिजे. स्पोर्ट्स वर्सेस संदीप स्पोर्ट्स. चला वैरेश लोहार ऑनर आहे स्वतः एक आणि यावेळेला मयुरीचे खेळी संपुष्टात. मीरा 11 कैलास पाटील 200 रुपयाचा वर्ग पहिला. हा चेंडू मात्र संजू गाडे यावेळेला दगडगेचा आतिश पाटील जोरदार फटका गोलंदाजाच्या डोक्यावर चेंडू जातो 6 धावांसाठी. 6 डीजे ऑफ द स्पायर. अभिनी जरी या प्रॅक्टिस मॅच मध्ये गौरववर 5 षटकार करावे यावेळेला मात्र गौरव गुरगोडी करणार का या प्रश्नाचं उत्तर मिळेल. आणि धावा 6 पहिलाच. चला गौरव पुढचा चेंडू. हा ब्लॉक होल मध्ये चांगला कमबॅक म्हणता येईल. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातो आणि यावेळेला चेंडू मारलाय मिड ऑन क्षेत्रात 9 बॅट्समॅनला चेंडू जातोय. इथे असणारा क्षेत्ररक्षक आता तर रोहन मयेकर जोपर्यंत चेंडू अडवतो ना डायरेक्ट गाडी चालवायला बसलाय गाईच. एसी हॉट सीट वर बसलाय. हा बघा व्ह्यू बघा गाईच. 40 धावा. एकदम HD क्वालिटी. आपली पण टीम इथं बसलेली आहे गाईच. काय करायचे 43 धावा. गेला गाईच परत. कॅच. यावेळेला मात्र शुभम मिसाळची खेळ संपुष्टात येते. मुंबई प्लेयर खेळ खेळण्यासाठी मयुरेश येतो काय 200 रुपये मिळणार. मुद्दाम कॅच सोडलाय. कोणी कुणवला अरे छोटा कलाकारची बॅटिंग बघा. टोपी बिपी काढलेली आहे. आणि फलंदाज यावेळेला 5 आणि 200 रुपयाचं पारितोषिक ठरलंय. अभिषेकचा चरणसाठी हा सुद्धा आकर्षक चेंडू होता. चेंडू कडे क्षेत्ररक्षण बघा बॉल सोडत नाही रे कीपर. पाहिलं नव्हती या संघामध्ये कशा वेळ बोलतोय. चेंडू पेंडूला अडतोय. चेंडू मला पांड्याचा गिरकर आहे. थोडंसं करा फिल्डिंग 16 आता मात्र संकलनासाठी मला काय यश पुन्हा एकदा हा माझा चेंडू खरोखरचा खूपच पुन्हा चेंडू मारलाय
पाटील चेंडूवरती नवा चेंडू येतोय. आई सुटली. धाव नको, पडू नको. संघ मालकाने सगळं नाही दिलेलं आहे. पहिला आता सुंदर चेंडू काही आयकॉन प्लेअर आमच्या गावातला. आणि गाईज थर्ड मॅनला मारलेला आहे 4 रन. गाईज आमच्या गावातला फेमस युट्यूबर. गाईज तुम्ही बघू शकता बॉल हवे दिसत नाही एवढा लांब गेला आणि चप्पा पेस. बघूया काय करतोय. गाईज उसका पहिला बॉल बास. पुढचा चेंडू डॉट चेंडू आहे, पंच डॉट दुसरा चेंडू ना, दुसरा चेंडू बोल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ह्या चेंडूवरती मला आता पंचा निकेत होल कर. पुन्हा एकदा बॅटला बॉल लागला पाहिजे. नितेश पाटील यांच्याकडून 3 चेंडू नाही आया गाईज 3 बॉल फुकला आहे गाईज. या जड गाईज अंगावर एकच आहे. गाईज 4 बॉल खड्डे खंते गाईज. कोणी उतरवला 4 बॉल गिळलेले आहेत. शेवटचा 2 चेंडूचा खेळणं बाकी आहे. गोलंदाज पुन्हा आता चेंडू गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. आया आणि ती पण स्क्वेअर चेंडू मारला, एकदम शटर आला असता. चेंडू आला आहे, खरोखर कव्हर केला. गाईज टॅप शॉट. 5 बॉल खाऊन 1 टॅप शॉट. 2 बोल्ड घेतले हजार. सुवर्ण सध्या सुरुवाती पहिली गेंद राज पाटील प्रशांत पाटील ₹100 कशासाठी बाहेर बॉल अडवला तर पुढचा चेंडू या ठिकाणी चेंडू खाली स्वतः संघ मालक या ठिकाणी अनुज पाटील आहे. चांगला आणि गायचा परत आलेला आहे. आता तरी काहीतरी मारेल काय. वंचित ठेवतो फलंदाज आला. पुढचा चेंडू आणि गाईच गेलेला आहे. गाईज 6 बॉल खाऊन विकेट. आता काय बोलायचं आहे तुला. पैसे फुकट घालवले नाही त्यांनी. पुढचा चेंडू जरा चेअर करतायत. ज्यावेळी आपल्याला कसा वाटला विचारूया आपण. 5 बॉल खाऊन आणि 1 बॉल माझी खाऊ बेइज्जती झाली गाय. त्यांनी जाम खास बॉल टाकले त्यामुळे आम्हाला प्रॅक्टिस. त्याला दिसत नाही. मला वेगळा बॉल दिसतोय. 42 धावा. खरोखर पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू खाली पुन्हा गिर करा. बघूया खेळ होतोय का. संदीप मिसाळ यांच्याकडनं ₹500. पुन्हा एकदा मोठा फटका आणि पुन्हा गिर करावा लागला. कमाटीचे सुंदर गोलंदाजी या ठिकाणी मयुरेश मोहितवर चांगल्या कबड्डी सहाय्याने या ठिकाणी चेंडू आलाय. चांगलाच हरवलाय. इकडं प्रेक्षक वर्ग बघा माघारी एकदम सावशीत. धावसंख्या होते ते मयूर 5 धावा. आणि मोहित पाटील षटकार लागवते. गोलबाई होते. कौस्तुभ गायकर आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आणि इकडं प्रेक्षक वर्ग आहे. षटकार पण आहे. जेवणासाठी आता रांगा आणि याला पण भूक लागलेली आहे. आता सध्या लहान पोरं बसले तिथे जेवायला. त्यांचा झाला काय मग आता आम्ही पण बसू. आणि सुंदर असा मारलेला पट्टा. राजेश पाटील फिल्डिंग, सुंदर अशी फिल्डिंग. 2 रन. शेवटचा चेंडू शिल्लक. पण बसलेली एकदम सावशीत माडांच्या वनात. मी पण चाललो काही जेवायला घ्यायला आता. परी पण बोल. नमस्कार आग्रह करतो. आता आपण पिच रिपोर्ट बघणार आहोत. तर आपले जाणीमानी जे गोलंदाज आहेत सुहास तेलगे ते आपल्याला पिच रिपोर्टचा आढावा देतील. तर तुम्हाला काय म्हणणार? सागर
एकदम flat असं बोलतात चंद्रकांत मिसाळ मी तुम्हाला यांच्यासोबत सांगतो ऐकलं जाईल. पिचवर पिच कडक आहे तर बाउन्स जास्त आहे आणि बॉल लांब नव्हते आता जुने बॉल आहेत त्यामुळे आता आम्ही जिंकणार आहोत. आता खड्डे आम्ही पाडलेले आहेत खेळून खेळून खड्डे पडले. चरणनी खड्डे पाडले विजय लोहार आणि शुभमनी एक खड्डे पाडले त्यांना एक पण बॉल बसला नाही बॅटला त्याही एक खड्डे पाडून गेलेले तसंच आमचा सुहासदादा पाटील यांनी या ठिकाणी चॉकलेट दिले. मी विनंती करतो चॉकलेट माझं नाव घालवलेलं आहे तसंच नरेश लोहार आपण सुद्धा या नाव नव्हताच काय पैसे खाल्ले सन्मान केला जाईल. दीपक तेलंगे यांच्याकडून यांनी पैसे खाल्ले आता सुद्धा या काही ठिकाणी मला पण माहिती पैसे दिलेले सांगून समोरच्या टीम पुष्पगुच्छ मधून हाराला सत्कार ते जास्त पैसे होते सन्मान आणि ते करायचा. जिंकल्याशिवाय त्यामुळे मी गद्दारी केली. 500 रुपये 200 रुपये गाईज ही गद्दारी नव्हती खरं तर बॅटीला बॉलच कनेक्ट झाला नाही. घाईत आणि आता हारलेला या काय कसं असतं की आपण कधीतरी वर्षातून येतो एक दिवस खेळायला आणि डायरेक्ट उतरून आपण गाईज खेळू. गाईज मी काय बोलतो याला बॉलचा रोजचा अनुभव असून म्हणा गाईज आम्हाला बॉलचा अनुभव आहे, यांना बॅटिंगचा अनुभव आहे म्हणून यांना बॅटिंग खेळता येते, आम्हाला कॅच धरता येतात. मग वाट सर्वांना हे मग पॉकेट देते. सुहास पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक लहान मुलासाठी चॉकलेट आले. चला सामना चालू करायचा विनंती असेल महिलांना ताबा सोडायचा आहे. चला